आवाज येतोय का आता? आवाज येतोय? फक्त अंगठ्याने सांगा. आवाज येतोय का? तुम्हाला म्यूट करून ठेवलंय. हा. हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. दिसताय? हा. किंवा दिसताय तुम्ही? सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. दोन्ही हातांची कोपरं शरीराच्या जवळ असतील. खांदे शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अल्पवत मिटले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण जी बैठक धारण केली आहे त्याच्यामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये करूया. कपालभाती, ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. नाक चोळलं असेल, सर्दी झाली असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. यासाठी आहे तो श्वास सोडून घेऊया. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचित बाहेर येईल आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका, इनवर्ट स्ट्रोक आणि कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. आपलं संपूर्ण लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया आणि यथाशक्ती प्रयत्न करूया. कृती थांबवायची. नाकाच्या पोकळ्या तिथला श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे.
याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करूया 3 मध्यम पट्टीतले अकार मकार समसम प्रमाणात ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. ओ. ओ. काही क्षण शांत. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात एकत्रित करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतून पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. श्वास घेत घेत कमरेतून सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओम करून हरि ओम. स्वागत आहे आपलं. सुरुवात करूया. आज आपल्याला करायचं आहे आपल्या स्पायनल कॉर्डला बेंड स्ट्रेच आणि ट्विस्ट. हा कसा करायचा बघून घेऊया. एक मी दाखवते. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे. उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल त्याचे आपले दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतून पुढे झुकायचं. पुन्हा श्वास घेत वर यायचा आणि त्यानंतर उजव्या दिशेला जो पाय फोल्ड आहे त्या दिशेला मागे वळून कपाळ जमिनीकडे जाईल. मग जो पाय आपला सरळ आहे तो मात्र आपल्याला असा उचलायचा नाहीये. तो सरळ ठेवून जेवढं पुढे झुकताय तेवढं झुकायचंय. कपाळ जमिनीला नाही लागलं तरीही चालेल. त्याच वेळेला आपल्या स्पायनल कॉर्डला म्हणजे आपल्या मेरुदंडाला बरोबर एक ट्विस्ट बेंड आणि स्ट्रेच मिळतो. सुरुवात करूया. दोन्ही पायाची समोर घ्या जोडलेले आणि थोडीशी ही आपली डायनामिक कृती असणार आहे. दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. बरोबर. आता दोन्ही हात आपले डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. हाताचे तळवे. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू कमरेतून पुढे झुकायचं. कपाळ गुडघ्याकडे जाईल. पुन्हा श्वास घेत वर यायचं. बरोबर. आणि उजव्या दिशेला मागे वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. सीटचा भाग न उचलता. हा बरोबर बरोबर. पुन्हा श्वास घेत वर येऊया. आता श्वास घेत वर या. श्वास सोडत पुन्हा पुढे झुका. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत फॉरवर्ड बेंड. श्वास घेत वर. श्वास सोडत उजवीकडे कपाळ जमिनीकडे. पुन्हा श्वास घेत वर. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत पुढे झुकायचं आहे. श्वास घेत वर यायचं आहे. श्वास सोडत उजवीकडे खाली झुकायचं. सावकाश श्वास घेत वर. बरोबर. अगदी श्वासाशी आधारित आपण कृती करतोय. आणि आता उजवा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत.
आणि डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. हा, आता दोन्ही हात आपले उजव्या पायाच्या मांडीवर असतील. बरोबर, आता एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत पुढे झोपूया, श्वास घेत वर येऊया आणि आता श्वास सोडत डाव्या बाजूला खाली वळून कपाळ जमिनीकडे. बघा सीटचा भाग कमीत कमी उचलून आपल्याला कपाळ जमिनीकडे राहायचं. पुन्हा श्वास घेत वर. बरोबर करतात. आता ही थोडीशी एक रिदम ठेवायचा, एका लाईन मध्ये आपल्याला ही कृती करायची, डायनामिक कृती करूया आता. 1 2 3 4 5 6 7 बरोबर करताय. 8 लास्ट पाऊल 9 10 मध्यभागी थांबूया. डावा पाय सरळ करूया, थोडा वेळ विश्रांती. आणि आता आपली संपूर्ण जाणीव आपल्या पाठकण्याकडे घेऊन जाऊ. तिथे आपण जो बेंड स्ट्रेच आणि ट्विस्ट दिला होता, तिथे जो काही वेगळेपणा जाणवत असेल त्याचा अनुभव घेऊया. आणि आता करूया चक्की चाल. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं जास्तीत जास्त. हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफवा आणि हाताची अशी घट्ट मूठ करायची. बरोबर बरोबर. आणि आता सावकाश थोडस, म्हणजे दोन्ही हात एक बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या. शुभांगी ताई, अशी क्लच करायची बोट. शुभांगी ताई, एकमेकांमध्ये इंटरलॉक बोट. हा हा बरोबर बरोबर. हा, बाकीच्यानी बरोबर. आणि आता सावकाश थोडस मागे होतं, थोडस मागे व्हा. दोन्ही हात स्ट्रेट ठेवा, दोन्ही हात स्ट्रेट एकदम सरळ, कोपऱ्यातनं सरळ. हा बरोबर. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. 1 आपली हाताची पकड पावलाच्या बाहेर आणि जमिनीला लागू दे. 2 अगदी सावकाश कृती करा, कमरेत लोअर बॅक मधून आपण पुढे झुकतोय. 3 बरोबर. 4 5 बरोबर. आता मध्यभागी येऊन थांबा 5 वेळेला. हा, आधी आधी हात समोरच ठेवायचे होते. सुरुवात आहे. हा हा, आता हात पुन्हा समोर ठेवा आणि हाताचे तळवे स्क्रीनकडे जाऊ देत. आता हाताचे तळवे स्क्रीनकडे येऊ देत. बरोबर, छान. आणि आता दोन्ही हात वर न्या, सरळ स्ट्रेट. आणि आता आपल्याला पिंगा करायचं. मगाशी आता आपण चक्की चालून केला, तर पिंगा. दोन्ही हात एकदम स्ट्रेट. आणि आता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत डावीकडून गोल फिरायला सुरुवात. 1 आता हात डोक्याच्या दिशेने वर जातील. 2 बरोबर करतात, अगदी सावकाश. 3 4 आणि लास्ट राऊंड 5 बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं, दोन्ही हात सरळ वरती आहेत. आणि आता एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हा थांबायचं कृती. दोन्ही हात वर, श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत दोन्ही हात सावकाश खाली येऊ. बरोबर. आता दोन्ही हात मध्ये ठेवायचे आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये, दोन्ही हातांचे तळवे. आता जसं आपण पोळी कशी लाटतो तसं आपल्याला थोडंसं फॉरवर्ड बेंड आणि हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा. ठीक आहे. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत पुढे झुकूया, हात जमिनीला घासत घासत पुढे. पुन्हा श्वास घेत मध्यभागी, श्वास घेत मध्यभागी. बरोबर. पुन्हा एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मध्यभागी. बरोबर. श्वास घेत पुढे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मध्यभागी. आणि आता लास्ट राऊंड श्वास घेत घेत दोन्ही हात पुढे घेऊया आणि दोन्ही आता बघा उजव्या हाताने उजव्या पायाचं पाऊल पकडा, डाव्या हाताने डाव्या पायाचं पाऊल पकडा. दोन्ही पाय हॅमस्ट्रिंग्स मसल मधून एकदम स्ट्रेच करा आणि आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडून द्या. खांदे सुद्धा एकदम रिलॅक्स, पोटाचे स्नायू, पाठीचे स्नायू एकदम रिलॅक्स आणि कपाळ
जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडून द्या. दोन्ही पायांना आलेला स्ट्रेच त्याकडे लक्ष. खांदे शिथिल, डोळे बंद आणि सावकाश उलटचा. तिथल्या तिथेच सरळ व्हायचंय, अगदी सावकाश. बरोबर. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करा. विश्रांती. मध्ये सैलसर सोडून विश्रांती. आता जे आपण स्ट्रेचिंग केलं, दोन्ही पायांचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले होते. मग आता आपण बटरफ्लाय करूया, म्हणजे तो ताण थोडासा कमी होईल. दोन्ही पावलं जोडून घेऊया. एकमेकांना दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. आपली हाताची पकड पावलाच्या खाली असेल. गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे येण्याचा प्रयत्न करा. पाठीचा कणा सरळ असेल. मान मध्यभागी. आणि आता सुरुवात करूया थोडीशी जलद हालचाल, थोडीशी डायनॅमिक कृती. जसं बटरफ्लाय फुलपाखरू जसं उडतं बागेमध्ये फुलांवर, तसे आता आपल्याला आपल्या पायांची हालचाल करायची. बरोबर. खूप छान दिसत. मस्त. सगळ्यांचे असे फुलपाखरू छान छान उडतात. कशी ही स्थिती. सावकाश कृती थांबवायची. आणि आता आपण बघणार आहोत आज कुर्मासन. तर काही बघून घेऊया. बटरफ्लाय मधूनच कुर्मासन पुढे जातं. कुर्म म्हणजे काय, तर कासव. कासवाप्रमाणे आपल्या शरीराचा आकृतिबंध आपल्याला दिसतो किंवा आपण तसा तो धारण करतो, म्हणून त्याला कुर्मासन म्हणतात. तर हे कसं करायचं, आपले हे पावलं जी आहेत, ही जी अशी आपली आपण शरीराच्या जवळ ओढतो बरोबर बटरफ्लायला, तर ही आता अशी पुढे घ्यायची असतात. थोडीशी पावलं पुढे घ्यायची आणि उजवा जो आपला पाय आहे त्याच्या पोटरीच्या खालून उजवा हात असा काढायचा, म्हणजे उजवा गुडघा वर येईल. आणि डाव्या पोटरीच्या खालून डावा हात काढ. बघा या प्रकारे दोन्ही पावलं जी आहेत ही समोर आहेत. आणि त्यानंतर आपलं कपाळ पावलाच्या दिशेने सैलसर सोडायचं. आता बघा तुमच्या लक्षात येईल की ही जी पावलं आहेत, हे पाऊल म्हणजे कासवाच्या तोंडाप्रमाणे दिसतं. हे जे दोन हात आहेत ते कासवाच्या समोरचे पुढचे जे दोन पाय आहेत त्याच्याप्रमाणे दिसतात. आणि आपली पाठ जी आहे ही कासवाच्या पाठीप्रमाणे दिसते, म्हणून ह्याला कुर्मासन असं नाव आहे. उलटचाल करताना सावकाश आपलं कपाळ वर येईल आणि मग हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचं आणि एक एक हात आपला सोडून. बघा आपण ही जी पोटरी आहे त्या पोटरीच्या खालून उजवा हात आणि डावा हात असा बाहेर काढतो. ठीक आहे. लक्षात आले. यथाशक्ती प्रयत्न कुठेही आपल्याला ओव्हर ट्राय नाही करायचा आहे. याचे फायदे असे आहेत की गायनॅकच्या रिलेटेड जे काही स्त्रियांचे आजार आहेत हे कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्या पाठीचा कणा सुद्धा फ्लेक्सिबल होतो. सुरुवात करूया. दोन्ही पावलं जर एकदम शरीराच्या जवळ असतील तर ती थोडीशी पुढे घ्या. थोडीशी दोन्ही पावलं अशी पुढे घ्या. आणि आता उजव्या पोटरीच्या खालून उजवा हात काढून घ्या असा. डाव्या पोटरीच्या खालून डावा हात. यथाशक्ती प्रयत्न कुठेही ओव्हर ट्राय करायचा नाही आपल्याला. बरोबर. छान. आणि मग आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून, आपलं कपाळ पावलाच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आपली पावलं जिथे आहेत त्या साईडला आपलं कपाळ त्या दिशेने एकदम सैलसर सोडा. हा बरोबर. खूप छान. खूप छान. आणि पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स. छातीचे स्नायू रिलॅक्स. पाठीचे स्नायू रिलॅक्स. डोळे बंद. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. बरोबर. छान. आणि उलटचाल करूया. सावकाश आपलं कपाळ, गळ्याचा भाग, छातीचा भाग असं करत वर यायचंय. हाताची स्थिती काढून घ्यायची पायाच्या खालून. आता दोन्ही पाय आपले स्ट्रेट झाले. बरोबर. आता दोन्ही हात असे मागे घ्या, मागे ठेवा. थोडस आपण मागे रेल्लो जाऊ. हा बरोबर. आणि सावकाश सीटचा भाग थोडासा वर उचला. सीटचा भाग थोडासा वर उचला. हा. आणि मान मागे सैलसर सोडा, म्हणजे तो स्ट्रेच कमी होईल. बरोबर. सावकाश सीटचा भाग जमिनीवर येऊ दे. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. बरोबर. दोन्ही पाय सरळ करून विश्रांती. मान मागे सैलसर सोडायचे. आपले थाय मसल्स पूर्णपणे ताणले गेले होते. गुडघ्यांच्या इथे सुद्धा हलकासा प्रेशर होता, याची आपण मनातल्या मनात त्याचा अनुभव घेऊया. आणि आता विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. बरोबर. हात शरीराच्या जवळ.
आणि आता एक एक पाय फोल्ड करूया. सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करायचा आणि मग डावा पाय. छान. एकेका पायाने वज्रासन आपण घालूया. पाय फोल्ड करून आणि मॅट वर बसून कृती करा, म्हणजे आपल्याला जास्त खाली टोचणार नाही. बरोबर. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आणि ती आता आपल्या मांडीवर ठेवायची आहेत. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध आपला आपण तपासून पाहायचा आहे. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत. माझ्या सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे का हे आपलं आपण तपासून पहा. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहे. चेहरा माझा शांत आहे. डोळे अलगद मिटलेले. वज्रासन जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे. या आसनामध्ये आपल्या पाठीचा कणा नैसर्गिक सरळ राहतो. आपलं श्वसन जे आहे हे आपोआप उदर श्वसन व्हायला सुरुवात होते. ऍब्डॉमिनल आपली ब्रीदिंग चालू होते. आपण जेवणानंतर केल्यानंतर आपलं अन्न पचन चांगलं सुधारतं. बरेचसे आजार याच्यातून खूप लांब राहतात आपल्यापासून. आणि आता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करायचा आहे. मनातल्या मनात ओमचा उच्चार श्वास सोडत स्वतः स्वतःशी कनेक्ट एकरूप होण्याचा हा एक मार्ग आहे. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि आता आपण थोडीशी डायनामिक कृती करूया. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. सरळ. आणि आता वरती टाळी द्यायची आहे आणि हात खाली. वर टाळी द्यायची, हात खाली येते. हा असं आपलं आपण करून घ्या 3 ते 4 वेळा. वर टाळी आणि हात खाली. तो 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बरोबर. कृती थांबवायची. आपण हे का केलं माहितीये? जेव्हा आपण हात वर नेतो ना तेव्हा जे आपले इकडचे वायुपोट आहेत ते आपले मोकळे होतात. थोडासा आपला श्वसन मार्ग आपला आपण अजून तो ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबर आपण टाळ्या वाजवूया. त्यामुळे आपले जे तळव्यामध्ये जे ब्लड सर्क्युलेशन जे आपलं होतंय ते थोडंसं बघा झिंझिण्या आल्यासारखं वाटत असेल थोडंसं आपल्या तळव्यांना, कारण की तिथलं ब्लड सर्क्युलेशन आपलं ऍक्टिव्हेट होतं. म्हणून आपण ही सगळी कृती केली. आणि आता करूया या स्थितीमध्ये शोल्डर रोटेशन. जर वज्रासनामध्ये त्रास होत असेल तर साधी पाठी करायला हरकत नाहीये. ज्याला वज्रासन मध्ये सहज करणं जमेल त्यांनी या स्थितीमध्ये शोल्डर रोटेशन करू. ज्याला त्रास होतोय त्यांनी साधी मांडी घालून केलं तरीही चालेल. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. बरोबर. दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता सावकाश श्वास घे. दोन्ही हात वर. हाताची कोपरं वर. श्वास सोडत खाली. अगदी सावकाश कृती. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 3 पुन्हा दोन्ही कोपरे समोरून जॉईन करून घ्या. आणि आता श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 1 बरोबर करत आहे. श्वास घेत मागे. श्वास सोडत खाली. 2 लास्ट राउंड. श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 3 कृती थांबवायची. दोन्ही हात मांडीवर ठेवूया. थोडा वेळ डोळे बंद. एक सहज श्वास भरून घेऊया आणि संपूर्ण श्वास सोडूया. आणि आता आपल्याला करायची आहे मंडूक मुद्रा. आता इथे काय करायचं, दोन्ही जे आपले गुडघे समोरून जॉईन आहेत ना ते थोडेसे बाजूला करा. थोडेसे लांब करा गुडघे एकमेकांपासून. हा बाकी बघा पाय तसेच ठेवायचे आहेत ना. मागे बघा दाखवते. आपल्याला पायांची स्थिती तशीच ठेवायची. टाचांच्या मध्ये आपली सीट आहे. दोन्ही पायांच्या अंगठे एकमेकांना स्पर्श करतील. फक्त समोरून जे गुडघे आपण जुळवलेले आहेत ते फक्त आता आपण लांब केलेले आहेत. ठीक आहे. मॅटवर बसून कृती करण्याचा प्रयत्न करा. फक्त समोरून दोन्ही गुडघे आपण लांब केले. आपण करतोय मंडूक मुद्रा. बघा जेव्हा आपला हा भाग स्ट्रेच होतो
त्यावेळेला पुन्हा एकदा स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त गायनॅक रिलेटेड ज्या काही अडचणी आहेत ह्या या मंडूक मुद्रेने दूर होतात. दोन्ही आपण गुडघे लांब केलेत, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स, संपूर्ण भाग पेल्विस रिजन सुद्धा एकदम रिलॅक्स करा, पाठीचा कणा रिलॅक्स, डोळे बंद. आणि आता उजवा हात डोळे उघडायचे आहेत, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत, एकदम स्ट्रेट. उजवा हात नाही, मान एकदम सरळ ठेवायची, मान कुठेही आपल्याला उजवीकडे वगैरे न झुकवता मान सरळ, उजवा हात स्ट्रेट नेलाय वरती डोक्याच्या दिशेने आणि तो फोल्ड करून डाव्या खांद्यावर ठेवा, मागून फोल्ड करून डाव्या खांद्यावर मागच्या साईडला, कान न पकडता खांद्यावर ठेवायचा. हा बरोबर. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ देत आणि तो मागून फोल्ड करून उजव्या खांद्यावर. दोन्हीही हात विरुद्ध साईडने एकमेकांच्या खांद्यावर आहेत. बरोबर. मान सरळ, डोळे बंद. मंडूक म्हणजे बेडूक, बेडकाप्रमाणे हा आता आपला संपूर्ण आकृतीबंद भासतो. बघा, बेडूक ज्याप्रमाणे तुम्ही बंद डोळ्यांसमोर उताण पडलेलं बेडूक समोर आणा किंवा बेडकाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणा, त्याचा आकृतीबंध आणि आता आपण जो आकृतीबंध धारण केलाय त्याच्यामध्ये कसं साम्य आहे हे आपलं आपण तपासून पाहूया. योगासनांमधली बरीचशी आसनं ही प्राणायामच्या नावाशी आधारित आहेत. खूप गमतीशीर भाग आहे, पण आपण आपल्या शारीरिक दृष्टीने हा अभ्यास करतोय. डोळे बंद आहेतच, एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवतो. आपण जो आसन करतोय त्याचा आनंद आपण आपला घ्यायचा आहे आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. इथे आपल्याला एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करायचंय. आहे तो श्वास सोडून द्या, एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. बघा छातीच्या भागामध्ये कशी हालचाल होतीये आणि संथ गतीने श्वास सोडून द्या. छान, खूप छान. डोळे उघडायचे आणि आता उलट चाल करूया. डावा हात गुडघ्यावर येऊ देत, उजवा हात मग पुन्हा गुडघ्यावर येऊ देत, एक एक हात गुडघ्यावर नेऊया. दोन्ही पाय आता जे आपण लांब आहेत ते पुन्हा जवळ आणूया, एकमेकांच्या जवळ आणूया आणि एकेका पायाने वज्रासन सोडून देऊया. अगदी सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. अँकलला खूप सारा प्रेशर आला असेल, आपल्या शरीराचा भार अँकलवर होता, त्यामुळे थोडेसे पाय क्रॉस करून एकमेकांवरती असे आपटून घ्या, म्हणजे तो अँकलचा जो ताण होता, प्रेशर होता, तो निघून जाईल. बरोबर, खूप छान केलं होतं तुम्ही सगळ्यांनीच. खूप छान वाटतं तुम्हाला सगळ्यांना शिकवताना, कारण की तुमचे सगळ्यांचे व्हिडिओ ऑन असतात, त्यामुळे मला पण खूप एक असा उत्साह येतो तुमच्यासाठी काहीतरी चांगलं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. छान. बरोबर. आणि आता सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पण विश्रांती घेऊया. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पण विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. आपण जे काही ताण आपण केले, आपलं जो काही शारीरिक आपण कसरत केली, त्या सगळ्याचा ताण नाहीसा होते. एकदम रिलॅक्स. नाकाने श्वास भरून घेऊया आणि तोंडाने कुंकर मारल्याप्रमाणे झोपूया. रिलॅक्स. आता पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ येऊ दे. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर द्या, एकदम स्ट्रेट. पुन्हा दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आपण करतोय पूर्ण बॉडी स्ट्रेचिंग. दोन्ही पाय जोडलेले आहेत, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना आणि आता दोन्ही हातांची घट्ट मुठ वळवा, अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर चार बोट घट्ट मुठ वळवायचे दोन्ही हातांची आणि संपूर्ण शरीर स्ट्रेच करायचं, एकदम ताणायचंय ताणायचंय. हात डोक्याच्या दिशेने वर ताणायचे, पाय जमिनीच्या दिशेने ताणायचे, डोळे घट्ट पेटून घ्यायचे आणि पूर्ण ताण 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 संपूर्ण शरीराला ताण 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 आणि रिलॅक्स. हाताची मूठ सोडून द्या, एकदम रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, दोन्ही हात खाली घ्या, दोन्ही हात शरीरापासून थोडेसे लांब ठेवा आणि हाताची बोट अर्धवट भेटून एकदम रिलॅक्स. आपण जो संपूर्ण शरीराला स्ट्रेच दिला होता आणि त्यानंतर सगळे स्नायू रिलॅक्स केलेले आहेत, एकदम रिलॅक्स.
थोडस आपण बॉडी वॉर्म करतोय. दोन्ही पाय जोडून घेऊया आणि आज आपण अर्ध पवनमुक्तासन आणि पूर्ण पवनमुक्तासन अशी दोन्हीही आसनं करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता उजवा पाय गुडघ्यात सरळ ठेवून 30 डिग्री वर उचला. उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचला. बरोबर. आणि उजवा पाय आता फोल्ड करा. पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सरसवून द्या. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या समोर. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ते ब्रॅकेट आपल्या पायाला द्या. उजव्या पायाचं पाऊल एकदम रिलॅक्स. डावा पाय जमिनीवर सरळ आहे आणि डोळे बंद. संपूर्ण उजव्या बाजूला आलेला दाब त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. पोटाचे स्नायू रिलॅक्स, छातीचे स्नायू रिलॅक्स. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, मानेचा मणका किंवा लंबर स्पॉन्डिलिसिस कमरेच्या मणक्यामध्ये जर त्रास असेल, त्यांनी फक्त पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलून आपली हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी ही कृती करू नका. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. बरोबर. इथे थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5. नियंत्रित डोकं जमिनीवर येऊ देत. हाताचा विळखा समोरून जो घातलाय तो सोडून द्या. उजवा पाय सरळ करा गुडघ्यातनं आणि नियंत्रित जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडले द्या. आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून 30 अंशापर्यंत वर उचलूया. डावा पाय फोल्ड करूया. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा समोरून एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडूया. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सरसवूया. उजवा पाय आपला सरळ आहे. पोटाचे स्नायू रिलॅक्स, पाठीचे स्नायू रिलॅक्स. पूर्णपणे डाव्या बाजूला आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. आता ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. कुठेही ब्रीदिंग होल्ड करायची नाही. श्वास घ्यायचा आहे आपापल्या क्षमतेने आणि श्वास सोडायचा आहे. जाणीव श्वासाची नियमित ठेवायची आहे योगासन करताना. सावकाश नियंत्रित उलटचाल. डोकं जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडून देऊया. डावा पाय गुडघ्यातनं सरळ करूया आणि नियंत्रित जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती. एकेका पायाने आपण अर्ध पवनमुक्तासन केलं. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त. वेट लॉस होतो, पित्ताचा त्रास कमी होतो, अन्नपचन चांगलं होतं. आणि आता करणार आहोत पूर्ण पवनमुक्तासन. त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत आणि आता दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचलूया. 30 डिग्री वर. थोडेसे खाली घ्या 30 डिग्री वर आणि थांबायचं. 1 2 3 4 5. 45 अंश वर आणि थांबूया. 1 2 3 4 5. 60 अंश वर आणि थांबूया. 1 2 3 4 5. आणि 90 अंश वर आणि थांबूया. 1 2 3 4 5. बरोबर. पाय फोल्ड करा. आता दोन्ही पाय फोल्ड करा. हा, पावलं एकदम रिलॅक्स ठेवा जमिनीच्या दिशेने. आणि आता दोन्हीही आपल्या पायांना आपल्या हातांचा विळखा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडूया किंवा हाताचं ब्रॅकेट आपल्या दोन्हीही पायांवर. शीतचा भाग थोडासा वर उचलला जाईल, काही हरकत नाही. आणि आता बघा संपूर्ण आपल्या शरीराचं गाठोडं तयार झालंय. आता दोन्ही बाजूंनी आपल्याला पोटावरती चांगलासा प्रेशर आलेला आहे. पाठीच्या कण्यावरती ताण येतो. डोळे बंद. आणि जो हा प्रेशर आलेला आहे
त्याचा आपला आपण अनुभव घेऊया. पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स, चेहरा शांत. तर ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे, सर्वायकल स्पॉन्डिलिसिस आहे, त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलून हनुवटी किंवा नाक दोन्हीही गुडघ्यांच्या मध्ये लावण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नाही. बरोबर, छान. आता इथे शॉर्ट ब्रीदिंग होतं, पण कुठेही श्वास न रोखून धरता नॉर्मल श्वास प्रश्वास आपापल्या क्षमतेने चालू ठेवायचा. छान. सावकाश उलटचा, नियंत्रित. डोकं जमिनीवर येऊ दे. हातांचा वेढा सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करा हवेमध्ये आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा. बरोबर, खूप छान. नियंत्रित जमिनीवर हा विश्रांती. पोटावरती जो प्रेशर आला होता त्याचा आपला आपण अनुभव घेऊया. योगशास्त्र हे अनुभूतीचं शास्त्र आहे. प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो आणि प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास भरून घ्या आणि तोंडाने संपूर्ण श्वास हवे वाटे सोडून द्या. आणि आता सावकाश एका कुशीला वळू, पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. बरोबर, कुठल्या पण एका गालावर पडून विश्रांती. पोटावरती जो प्रेशर आला होता तो कदाचित या एका गालावर पडून आपण तो रिलीज करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्याला सप्लिमेंटरी आसन आता आपण करणार आहोत. सुलभ भुजंगासन सप्लिमेंटरी आसन आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, आपण शिकलेलो आहोत सगळेजण. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने, कपाळ जमिनीवर. पवन मुक्तासन आपण जेव्हा केलं तेव्हा गळ्यापासून पोटापर्यंत सगळ्या स्नायूंना प्रेशर होता, दाब होता, पाठकण्यावरती ताण होता. म्हणून ह्याला पूरक असं आता आपण करतोय सुलभ भुजंगासन. दोन्ही हात आता फोल्ड करूया. हाताची कोपरं छातीच्या रेषे आणि हाताचे तळवे कपाळाच्या किंवा आपल्या चेहऱ्याच्या रेषे. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि मग पोट जमिनीपासून वर. दोन्ही हात कोपरातून जमिनीवरच असतील, कुठेही वर उचलायचे नाहीयेत. बरोबर, छान. आणि नजर आपली सिलिंगकडे. तोंड बंद. गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू काढले गेले, त्याचा आपला आपण अनुभव घेऊया. पाठ कण्यावरती सुखद असा प्रेशर आहे, दाब आहे. त्याकडे लक्ष आणि जोड आपल्या श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. छान. आणि आता उलटचाल करताना एक श्वास वरून घेऊया आणि श्वास सोडत आपलं पोट, छातीचा भाग, गळ्याचा भाग, हनुवटी, नाक आणि मग कपाळ जमिनीवर येते. दोन हात खाली, विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. काल आपण चतुरंग दंडासन केलं, बरोबर. आणि आज आपल्याला पुन्हा एकदा तीच प्रॅक्टिस करायची आहे चतुरंग दंडासनची. आणि त्याच्यातूनच आपण आज स्टँडिंग पोझिशन मध्ये जाणार आहोत. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमीन. आता दोन्ही हातांचे तळवे आपल्या छातीच्या रेषेत येऊ दे. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने आहे. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने आहे आणि आपलं कपाळ जमिनीवर आहे. हाताचे तळवे छातीच्या रेषेत. दोन्ही पाय मागून, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आणि आता पावलांचं माउंटन करा, म्हणजे टाचा सिलिंगच्या दिशेला आणि आपल्या पायाचे चवडे हे जमिनीवर आहेत. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग, पोट
जमिनीपासून वर, दोन्ही हात गुडघ्यात आपल्या खांद्यातनं सरळ, बरोबर, छान, बरोबर केले. आता हे आहे, याला म्हणतात सुलभ किंवा सुलभच भुजंगासन याला म्हणतात, किंवा सरळ हस्त भुजंगासन असं म्हणतात. हा, थोडा वेळ सीटचा भाग जमिनीवरच राहू दे ताई, थोडा वेळ जमिनीवर ठेवा. हा, आता हे जे आपण केलंय याला म्हणतात सरळ हस्त भुजंगासन. हा सुद्धा सूर्यनमस्कारामधली ही 7वी स्टेप आहे, सरळ हस्त भुजंगासनची. आणि त्यानंतर आता सीटचा भाग वरती उचला, दोन्ही गुडघे जमिनीपासून वर उचला आणि नजर आपली दोन्हीही हातांच्या मध्ये ठेवा, बरोबर. हा, नाही, सीटचा भाग थोडासा खाली येऊ देत, थोडासा खाली येऊ देत. हा हा, बरोबर बरोबर, तुमचा पण सुलभात आहे, थोडासा स्लॅन्टिंग पोझिशन येऊ दे. हा हा, बस बस, बरोबर बरोबर, बाकी सगळ्यांचं बरोबर आहे. नजर आता आपली दोन्हीही हातांच्या मध्ये. हे झालं चतुरंग दंडासन, सूर्यनमस्कारामधली 5वी स्टेप, चतुरंग दंडासन. आणि आता जी दोन्ही पाय आपले जे मागे एकमेकांपासून लांब आहेत ते थोडेसे जवळ घ्या, पावलं एकमेकांच्या जवळ घ्या आणि नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे जाऊ देत. आणि आता सीटचा भाग थोडासा वर येईल. हा, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे जाऊ देत, बरोबर करताय, बरोबर करताय. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. ज्यांना शक्य आहे काही टाचा जमिनीवर लावण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ घेऊन या. हा, हे झालं, हे झालं पर्वतासन, सूर्यनमस्कारामधली 8वी स्टेप, पर्वतासन. नजर आपली दोन्हीही पायांच्या अंगठ्यांकडे आहे, बरोबर केलंय, खूप छान. आणि आता हळूहळू आपले पावलं आणि हात एकमेकांच्या जवळ घेऊन या. हळूहळू आपली पावलं आणि आपले हात एकमेकांच्या जवळ घेऊन या आणि दंड स्थितीमध्ये उभं राहूया. आता हळूहळू आपल्याला उठून, हा बरोबर, दंड स्थितीमध्ये येतं, स्टँडिंग पोझिशन मध्ये, बरोबर, सावकाश, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, मान सैल सरसोडायची. यथाशक्ती आपण सगळे प्रयत्न करतोय, कुठेही आपल्याला ओव्हरटाईम न करता सावकाश कृती करायची आहे. आता आपलं थोडंसं फॉरवर्ड बेंड झाला होता, बरोबर. मग आता आपण थोडंसं साइडवर्ड बेंड करणार आहोत. आपण करतोय साइडवर्ड बेंडिंगचं त्रिकोण असतं. तर आता बघून घ्या आधी कसं केलं जातं. दोन्ही पायांमध्ये जे आपल्याला अंतर घ्यायचंय जास्तीत जास्त, आणि मग दोन्ही हात असे खांद्यातनं सरळ करायचे आणि बघून घेऊया कसं केलं जातं. त्यानंतर सावकाश उजव्या दिशेला खाली झुकायचं, साइडवर्ड बेंडिंग. उजवा हात उजव्या पावलाकडे जाईल, डावा हात डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली डाव्या हाताच्या पंजातील. साइडवर्ड बेंडिंगचं त्रिकोणासन आहे ते. डावा पाय स्ट्रेच होतो, उजव्या पायावरती प्रेशर येतो, पुन्हा मध्यभागी यायचं आणि मग डाव्या साईडला खाली झुकायचं, डावा हात डाव्या पावलाकडे जाईल, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर असेल, नजर आपली उजव्या हाताच्या पंजातील आणि मग पुन्हा मध्य. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आता ज्यांना पाठीच्या कण्याचा त्रास असेल, जर गॅप असेल तर त्यांनी ही कृती करणं टाळायचं, बरोबर. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. आधी सगळ्यांनी मध्यभागी यायचे, दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. आणि आता एक सावकाश एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत हळूहळू उजव्या दिशेला खाली झुकायला सुरुवात करा आणि उजवा हात उजव्या पावलाकडे घेऊन जा, गुडघ्यातलं पाय सरळ ठेवा. समजा आपला हात पावलापर्यंत जात नसेल तर पायाची पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा, बरोबर, खूप छान. पायाची पोटरी किंवा गुडघा पकडा, त्याला जे शक्य आहे ते. हा, छान. आणि नजर आपली उजव्या हाताच्या, डाव्या हाताच्या पंजाकडे, खूप छान. शुभांगीताईंचं खूप छान दिसतंय, खूप सुंदर. सगळ्यांचे तुमचे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे तुमचं सगळ्यांचं छान दिसत, बरोबर. पाय स्ट्रेट आहेत. हा, सावकाश सरळ होऊया, सावकाश सरळ मध्यभागी, बरोबर. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ आहेत आणि आता पुन्हा एकदा एक श्वास बघून घेऊया. श्वास सोडत सोडत हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करूया. डाव्या हाताने डाव्या पाऊल किंवा पोटरी गुडघा पकडायचा प्रयत्न करा. उजवा हात सरळ असेल डोक्याच्या दिशेने वर आणि नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे, खूप छान, सुंदर. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया.
श्वास सोडूया. छान. सावकाश उलट चाल. पुन्हा मध्यभागी थोडा वेळ हात खाली येऊ दे. थोडा वेळ हात खाली येऊ दे. पॅन मधलं अंतर तसंच ठेवा. आता आपल्याला ही सगळी कृती थोडीशी डायनॅमिक करायची, एकदा उजवीकडे डावीकडे. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. आणि आता एकदा आपल्याला उजवीकडे झुकायचं आहे. एक, डावीकडे दोन, उजवीकडे तीन, डावीकडे चार, उजवीकडे कमी तर आपण साईडवर करतो 5, साईडवर. जे आता मगाशी केलं ना तेच आपण थोडंसं डायनॅमिक करतो. 6, उजवीकडे 7, डावीकडे 8, उजवीकडे 9, डावीकडे 10. मध्यभागी येऊन थांबूया. दोन्ही हात खाली करूया. बरोबर केलं. पायांमधलं अंतर कमी करा. विश्रांती. मान मध्ये सही सोडून विश्रांती. आता करूया नी रोटेशन. पूर्ण गुडघे ताणले गेले होते, प्रेशर होता. तर थोडंसं नी रोटेशन करूया. आपले दोन्हीही हात आपल्या गुडघ्यांवर येऊ दे. बरोबर. सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. 1, 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4 आणि 5. बरोबर. सरळ व्हायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात जोडून घ्या. दोन्ही हात जोडून घ्या. आणि आता एक श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत सोडत खाली बसा. अगदी सावकाश. श्वास सोडत सोडत संपूर्ण खाली बसा. एकदम सावकाश. बरोबर. खूप छान. आणि मग पूर्णपणे सीटचा भाग जमिनीमध्ये येऊ दे. आणि दोन्ही पाय सरळ करून विश्रांती. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. पद्मासन, अर्ध पद्मासन करून घेऊया. प्राणायामाची स्थिती. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर. थोडस पुढे झुकूया. सीटचा भाग मागे घेऊया. पाठीचा कणा सरळ होईल. डोळे बंद करूया. 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. यासाठी आहे तो श्वास सोडून घेऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने श्वास सोडून घेऊया. कंप्लीटली ब्रीथ आउट. सेकंड राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आपापल्या क्षमतेने. संत गतीने श्वास सोडून घेऊया. कंप्लीटली ब्रीथ आउट. आता या दीर्घ श्वसनाच्या वेळेला ना जेव्हा आपण श्वास भरून घेऊ तेव्हा मी अंक काउंट करेल. तोपर्यंत तुम्हाला तुमचा श्वास रोखून धरायचा आहे, होल्ड करायचा आहे. आणि मग तो पूर्ण श्वास हळूहळू संथ गतीने सोडून द्यायचा. ठीक आहे. एक राऊंड आपण आता असं करणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा स्थिती आपण घेतलेलीच आहे. हाताची जी कोपरा आहे ती शरीराच्या जवळ येऊ देत, म्हणजे पाठीच्या तळ्याला जास्त प्रेशर येणार नाही. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील द्रोण मुद्रेमध्ये. डोळे बंद. मान मध्यभागी. चेहरा अगदी शांत. दीर्घ श्वसनाचं एका वर्तन आता पुन्हा एकदा करतोय. एक खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. आणि आता इथे थांबा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्या. एकदम सावकाश संथ गतीने. कंप्लीटली ब्रीथ आउट. संपूर्ण श्वास सोडून द्या. आपण जो श्वास भरून घेतल्यानंतर रोखून धरला, होल्ड केला,
याला प्राणायामाच्या भाषेमध्ये कुंभक असं म्हणतात. श्वास रोखून धरण्याच्या क्रियेला कुंभक म्हणतात. पण हे फक्त आज मी तुम्हाला एक व्हेरिएशन किंवा तुम्हाला तुमची प्रॅक्टिस जेव्हा पुढे कधी कधी करा तर तेव्हा तुम्हाला माहिती असलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला एक सांगितलंय. यथाशक्ती इथे आपण थांबू शकतो. श्वास भरून घेतल्यानंतर जेव्हा आपण थांबतो त्याला बाह्य कुंभक म्हणतात. आणि संपूर्ण श्वास सोडून देतो आणि मग पुन्हा एकदा आपण तो श्वास होल्ड करतो त्याला अंतरकुंभक असं म्हणतात. ह्या खूप टेक्निकली म्हणजे पुढच्या गोष्टी आहेत ज्या पटकन आपल्याला लक्षात येत नाहीत. पण आपण नॉर्मली आपल्या वर्गामध्ये इथे थोडंसं म्हणजे श्वास भरून घेतल्यानंतर थोडंसं थांबण्यासाठी अंक काउंट करतो आणि मग त्याच्यानंतर संपूर्ण श्वास सोडून द्यायला सांगतो. त्यामध्ये आपला संपूर्ण जो श्वास सोडण्याचा कालावधी आहे हा दुपटीचा झालेला असतो श्वास घेण्यापेक्षा. ओके, डोळे बंद पुन्हा एकदा. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया. मी प्राणायामाचा श्लोक बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितं मातेव पुत्रं रक्षस्व स्त्रीश्च प्रज्ञांच विदेहि. त्या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण जसं माता आपल्या पुत्रांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य आणि संपत्ती प्राप्त होऊ. म्हणून आपण आपल्या प्राणशक्तीला वंदन करतोय. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर. आज आपण शिकणार आहोत सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायाम. सूर्यभेदन प्राणायामामध्ये आपल्याला उजवीने श्वास भरून घ्यायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हटलं जातं, श्वास सोडण्याच्या कृतीला रेचक म्हटलं जातं. तर आता इथे आपल्याला डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करायची आहे. उजव्या हाताची अंगुली मुद्रा, पहिलं बोट आणि मधलं बोट फोल्ड करायचं, ते आपल्या अंगठ्याच्या खाली मुळाशी लावायचंय. अंगठा आपला ओपन असेल आणि करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट ओपन असेल. ही झाली आपली प्राणायाम मुद्रा. बरोबर बरोबर. आणि आता आपण करतोय सूर्यभेदन प्राणायाम. आणि यासाठी ही जी दोन बोटं आपली ओपन आहेत त्याच्याने डावी नाकपुडी बंद करा. जेंटली प्रेस डावी नाकपुडी. बरोबर, डोळे बंद. श्वास घेण्याच्या कृतीला पूरक, सोडण्याच्या कृतीला रेचक. उजवीने आहे तो श्वास सोडून देऊया. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी नाकपुडी बंद. डावीने संथरेचक. डावी नाकपुडी ओपन करायची आहे आणि संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. आपण करतोय सूर्यभेदन प्राणायाम. डावी बंद. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. श्वास भरून घ्या उजव्या नाकपुडीने. उजवी बंद. डावीने संथरेचक. तिसरा वर्तन सूर्यभेदन प्राणायाम. डोळे अलगद निघलेले आहेतच. डावीने खोल, डावी बंद. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. चौथा वर्तन सूर्यभेदन प्राणायाम. डावी बंद. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. लास्ट राउंड. डावी नाकपुडी बंद. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथरेचक. थोडा वेळ उजवा हात खाली येते, ज्ञान मुद्रेमध्ये. आपली जाणीव पुन्हा एकदा आपल्या दोन्ही नॉस्ट्रेलकडे घेऊन जायची आहे. आपण केला सूर्यभेदन प्राणायाम. उजव्या नाकपुडीने श्वास घेतला आणि डावीने आपण तो संपूर्ण श्वास सोडून दिला. आणि आता करणार आहोत आपण चंद्रभेदन प्राणायाम. इथे आपण डाव्या नाकपुडीने श्वास भरून घेणार आहोत आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडणार. बैठक जर बदलायची असेल तर बदलू शकता.
साधी बैठक घातली तरी सुद्धा. पुन्हा एकदा डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा, डोळे बंद. आणि आता अंगठ्याच्या आधाराने उजवी नाकपुडी जेंटली प्रेस, सहज बंद करून घ्या. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. आपण आता करतोय चंद्रभेदन प्राणायाम. डोळे अलगद मिटले. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घपूरक, डावी बंद. उजवीने संघरेच, उजवी बंद. डावीने खोलवर दीर्घपूरक, डावी बंद. उजवीने संघरेच, उजवी बंद. तिसरा राऊंड. डावीने खोलवर दीर्घपूरक, डावी बंद. घेतलेला श्वास उजव्या नाकपुडीने सोडून देऊया. उजवीने संथरेच, उजवी बंद. डावीने खोलवर दीर्घपूरक, डावी बंद. उजवीने संथरेच. आणि आता लास्ट राऊंड. उजवी नाकपुडी बंद, डावीने खोलवर दीर्घपूरक, डावी बंद. आणि उजवीने संथरेच. उजवा हात गुडघ्यावर येऊ दे. पुन्हा आपली जाणीव आपल्या दोन्ही नॉस्ट्रिल्स कडे. आता आपल्या लक्षात आलं असेल की आपली कुठली नाकपुडी ऍक्टिव्हेट आहे. कुठल्या नाकपुडीने श्वास घेणं आणि सोडणं आपल्याला सहज आणि अगदी इझिली झालेलं आहे. हे आपलं आपण मागोवा घेऊया आणि करूया 2 आवर्तन संपूर्ण विभागीय श्वसनाची अकार उकार मकारासहित. उदर उद आणि स्तंभ श्वसन. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. प्राणस्पंदनांची अनुभूती. अंगठा आणि पहिल्या बोटाचा जो स्पर्श झालेला आहे तिथून जे काही व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवत आहेत, तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो, तिकडे आपलं मन केंद्रित करून घेऊया. मनाची चंचलता कमी होण्यासाठी, मन एकाग्र आणि ग्रहणक्षम होण्यासाठी प्राणस्पंदनांची अनुभूती. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. करूया 2 आवर्तन संपूर्ण विभागीय श्वसनाची. याकरिता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर. छाती आडव्या कक्षेत प्रसरण. खांदे वरच्या दिशेला. आणि श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित. पोट, छाती, खांदे पूर्ववत. अजून एक शेवटचं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अकार उकार मकार. क्षण शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली आहे साधी मांडणी पद्मासन पद्मासन हे सोडून देऊया आणि एका कुशीला होऊन पाठीवर पडून विश्रांती घेऊया. शवासनासाठी स्थिती अगदी सावकाश. एका कुशीला वेळा पाठीवर पडून विश्रांती. चष्मा वगैरे लावला असेल तर तो बाजूला काढून ठेवून द्या. एकदम रिलॅक्स. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आपण जी काही साधना केली आहे
किंवा दिवसभर जे काही आपण शारीरिक कसरत केली आहे त्या सगळ्या कसरतीचा आपला सगळा शीड आपण या शवासनाच्या माध्यमातून शिथिलीकरण, जाणीवपूर्वक शिथिलीकरण. त्याआधी आपण आज जी काही साधना केली त्या साधनेचा आपण मागोवा घेऊया. आपल्या स्मरण शक्तीला एक हलकासा ताण देऊया. आज आपण वज्रासन पाहिलं. वज्रासनामध्ये आज आपण मंडूकासन हे नवीन आसन बघितलं. शयन स्थितीमध्ये अर्ध पवन मुक्तासन, पूर्ण पवन मुक्तासन, पोटावर पडून सुलभ भुजंगासन, चतुरंग दंडासन, त्याच्यानंतर पर्वतासन, सरळ हस्त भुजंगासन आणि मग त्याच्यातूनच आपण हळूहळू दंड स्थितीमध्ये गेलो आणि मग आपण साइडवर्ड बेंडिंगचं त्रिकोणासन केलं. आणि प्राणायामामध्ये आज आपण सूर्यभेदन आणि चंद्रभेदन हे नवीन प्राणायाम आपण शिकलो. त्या सगळ्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा. हे करत असताना नकळत एखादा स्नायू आपला ताणला गेला असेल, एखादा अवयव ताणला गेला असेल, तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. नाकाने एक सहज श्वास भरून घ्या आणि तोंडावाटे हा घेतलेला श्वास संपूर्ण हवा तोंडावाटे सोडून द्या बाहेर. संपूर्ण तोंड उघडून संपूर्ण हवा बाहेर सोडून द्या आणि हे आपलं शरीर अजून जमिनीच्या दिशेने रिलॅक्स होऊन जाईल. उत्तानं शववधूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरम् चित्त विश्रान्तिकारकम् चित्त विश्रान्तिकारकम् चित्त विश्रान्तिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन. सुरुवात दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटरी, गुडघ्या, मांडी, संपूर्ण दोन्ही पायांच्या जांघेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. जाणे दोन्ही हातांकडे. दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव माझ्या सीटचा भाग, कमरेचा भाग आणि पाठकण्याकडे आहे. हे तीनही भाग जमिनीवर अलगदपणे पहुडलेले आहेत. पाठकण्यांमधले 33 मणके जे अलगदपणे जमिनीवर पहुडलेले आहेत. त्या सगळ्या भागातले स्नायू, सांधे मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव उदर, उर आणि कंठस्थ ग्रंथींकडे आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या छातीचा भाग, तिथल्या वरगड्या, तिथला पिंजरा, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या कंठस्थ ग्रंथी, गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, मानेचा भाग मी मनाने शिथिल करत आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाची सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, माझे 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतले सगळे स्नायू, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग मी मनाने शिथिल केलेला आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे
मी मनाने देह धारणेने शिथिल शिथिल आणि शिथिल केलेले आहे. ते मोरपिसासारखे हलके हलके झालेले आहे आणि याची मला मनोमन जाणीव आहे. प्राणधारणा, ब्रीदिंग अवेअरनेस. चले वातम चलम चित्तम निश्चले निश्चले भवेत. ज्या वेगाने वारा वाहत असतो त्याच वेगाने मनातील विचारांची गती अविरतपणे चालू असते. एकामागून एक विचार सतत येत असतात. त्या विचारांची गती कमी होण्यासाठी आपण आपल्या श्वासाच्या गतीकडे लक्ष देऊया. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. ही थंड हवा माझ्या नाकावाटे, माझ्या कंठामध्ये आणि माझ्या फुफ्फुसांमध्ये प्रवेश करते. श्वास सोडताना त्याचं पोट हलकं हलकं जमिनीच्या दिशेने जाते. उबदार हवा तिचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. त्या उबदार हवेच्या मार्फत माझी शारीरिक मानसिक अशुद्धी मी बाहेर सोडून देत आहे. मी श्वास घेत आहे. श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली चैतन्य शक्ती प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी शारीरिक मानसिक व्याधी चिंता काळजी मी सोडून देत आहे. श्वास घेत मी चैतन्ययुक्त प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त आणि व्याधीमुक्त होत आहे. त्या क्षणी मला खूप छान खूप प्रसन्न आणि अगदी शांत शांत वाटतंय. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. मी जी काही साधना करते त्या साधनेचं समाधान तिचा आनंद मला माझ्या चेहऱ्यावर दिसतोय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी स्वतःच्या मनाला एक संकल्प देत आहे. मला माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य औषध विरहित व्याधी विरहित निरोगी ठेवायचं आहे. उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने करत आहे. आणि रोजचा आयुष्य हा मी स्वतःसाठी देत आहे. स्वतःच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी देत आहे. आणि तो असाच अखंडित माझा हा नियम चालू राहणार आहे. आणि मी नेहमीच निरोगी आयुष्य जगणार आहे. माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास प्रचंड इच्छाशक्ती या क्षणी जागृत झालेली आहे. आणि हा सगळा माझ्या साधनेचं फळ मला मिळत आहे. मला शारीरिक मानसिक आणि भावनिक स्तरावरती आनंद सुख समाधान प्राप्त होत आहे. आणि मी पुन्हा एकदा मी माझ्या मनाला हा एक संकल्प देत आहे जो आपण श्रवण करा. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी हो मनी सर्वचीची. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी जसं मनाच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जे सत्य आहे जे खरं आहे तो संकल्प मी माझ्या मनामध्ये धारण करत आहे आणि तो मी केलेला आहे. जे वाईट आहे त्याच्यापासून मी कोसो लांब आहे. त्याचा स्पर्श मला कधीही होणार नाहीये. समत्वम योग उच्चते या श्लोकाप्रमाणे माझी मानसिक स्थिती अत्यंत स्थिर खंबीर झालेली आहे. आणि हे सगळं मला माझ्या साधनेचं फळ मिळत आहे. मला खूप छान वाटतंय. माझा दृष्टिकोन माझ्या जीवनाकडे बघण्याचा बदललेला आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा आत्मविश्वास प्राप्त झालेल्या स्थितीतूनच आपण पुन्हा एकदा आपल्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. आपली कामे पुन्हा एकदा आपल्याला चालू करायची आहेत. आणि या स्थितीतूनच बाहेर येण्यासाठी मनोमन आपण आपल्या आई वडिलांचं गुरुजनांचं स्मरण करूया. त्यांना वंदन करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊया. ते आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहेत. आणि पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया.
दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान उजवीकडे डावीकडे, पण अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचं आहे आणि बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता. डोळे अलगद मिटलेले आहेत. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आणि आता करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण पूर्ण समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंजन, नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून दृष्टी ओम कडे. हरी. खूप खूप धन्यवाद. आपली साधना इथे संपन्न होते. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. कोणाला काही विचारायचं आहे का? ओके. मग भेटूया आपण उद्या संध्याकाळी 5 वाजता. खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटतं तुमचा वर्ग घेताना, कारण की तुम्ही सगळ्या ऍक्टिव्हली हजर असता आणि मेन म्हणजे सगळ्यांचे व्हिडिओ ऑन असतात. त्यामुळे मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी अजून काही काही तुम्हाला नक्कीच तुम्हाला जे उपयोगी आणि तुमच्यासाठी जे चांगलं असेल ते मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करीन. हरिओम. तुमचा असाच काय म्हणतात त्याला सहकार्य लाभावं. मीटिंग एंड करते. शुभरात्री. हरिओम.